नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आज वेगळं काहीतरी तर तुम्हाला दाखवणार आहे. शेवग्याच्या शेंगाची एकदम भन्नाट चवीचा पदार्थ बनवते. आता तुम्हाला रेसिपी म्हणा, पदार्थ म्हणा, काय पण म्हणा, पण शेवग्याच्या शेंगा आणि लिंबू यापासून बनवणार आहे. खूप अप्रतिम लागते, वेगळी पद्धत आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कधीच पाहिलं नसणार आहे. नक्कीच लिंबू वापरून ही शेवग्याची शेंग काय बनणार आहे पहा तुम्ही नक्की. व्हिडिओ पाहिला तर कळन. खूप तुम्ही म्हणसान अरे बापरे, शेवगे शेंगण लिंबापासून काय बनते, तर पहा तुम्ही, अगदी चवीचा पदार्थ बनणार आहे. नक्कीच पहा. तिथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी. 3-4 शेवग्याच्या शेंगा आहेत. चांगल्या रसरशीत आहेत, त्या कवळ्या पण आहेत, जास्त जून पण नाही. आणि त्याची अशी साल मी काढून घेणार आहे. पहा, अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे. रेसिपीला जास्त काही सामग्री लागत नाही, पण फार उत्तम. शेवग्याच्या शेंगांमुळं तर तुम्हाला माहीतच आहे किती आपल्याला फायदे आहेत. भरपूर 100हून अधिक गुणकारी शेवगा म्हणतात त्याला. आयुर्वेदामध्ये हा शेवगा खूप फायदेशीर आहे आपल्याला. नक्कीच तुम्ही 8 दिवसांनी 15 दिवसांनी शेवगा खाल्ल्याने मग 100हून अधिक म्हणतात ना, रोगांवर प्रतिकार करणारा हा शेवगा आहे. जरूर शेवगा खा तुम्ही, नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि घरामध्ये खायला घाला. तर शेवग्याच्या शेंगा मी म्हणजे घेतलेले आहेत तोडून. आता मी इथे कांदा घेणार आहे. 2 कांदे होते माझ्याकडे छोटे छोटे, ते मी चिरलेले आहेत, उभे चिरलेले आहेत. थोडंसं तेल टाकायचं, छान कांदा ट्रान्सफर करून घ्यायचा आपल्याला. मेन गोष्ट मी लोखंडी तव्यावर भाजते, का की थोडंफार आयन पण भेटतं आपल्याला. ज्या अशा गोष्टी असतात बारीक बारीक त्या लक्ष ठेवायच्या असतात. आणि इथे बघा मूठभर लसूण घातलेला आहे. भरपूर लसूण घालायचा, छान चव येते लसणाने. आणि हा लसूण खाल्ल्यामुळं मैत्री काय होतं, वातावर उपाय आहे आपल्याला. सांधेवात किंवा वात होतो ना, आपल्या शरीराचा वात होतो. खूप रामबाण उपाय आहे शेवग्याचे लसूण खाल्ल्यामुळं. तर प्रत्येक गोष्टीत लसूण थोडा तरी घालत जायचं, फार फायदा आहे त्याच्यात. वातावर गुणकारिक आहे हा शेवगा तर आहेच, पण ह्या शेंगा पण, लसूण पण आहे आपल्याला आणि शेंगा पण आहेत, दोन्ही पण आहेत. तर हे बघा, आता खोबरं टाकलं आहे मी आणि लसूण पण टाकलेलं आहे मस्त एकदम. आणि हा मसाला करणार आहे मी त्याला. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये काय जाणार असा बनणार आहे. तुम्ही हॉटेलचं सोडून देणार जाण्याचं, अशा पद्धतीने बनणार. आणि लिंबू घालणार आहे ना, त्याच्यामुळं आणखीन लिंबाचा वापर होणार आहे या रेसिपीमध्ये. फार अप्रतिम टेस्ट होती. अगदी तुमचा शिजत असलं ना तरी सुगंध पसरतो, आणि ताटात वाढलं तरी एकदम मस्त खमंगपणा येतो त्या रेसिपीला. तर लिंबू कधी वापरणार आहे, काय करणार आहे, लिंबाचं 2 लिंब आहेत माझ्याकडं. तर पहा तुम्ही काय करणार आहे 2 लिंबाचं. आता हे मी काढून घेते, मिक्सरच्या भांड्यातच काढते, म्हणजे 17 भांडी भरायला नको. आपण कसं मग ताटात काढा, मग ते थंड करा, परत मग ताट बी घासायला ठेवा, असं नको. थोडा वेळ दम काढायचा, दुसरं तयारी होतपर्यंत ह्याच्यात थंड होतो. मग मिक्सरच्या भांड्यातच काढून घेतलेलं आहे मी. आणि आता हे थंड करायला ठेवलं होतं, थंड झालेलं आहे. थोडंसं पाणी ओतायचं आणि कोथिंबीर राहिलेली आपली घालायची. कोथिंबीर पण वाटून घालायची. देठं असतील ना ती घालायची कोथिंबीरीची. अशी हे बघा, देठं काढलेली आहेत कोथिंबीरीची मी. मागची बाजू ती टाकलेली आहे वाटायला, पुढची बाजू ठेवलेली आहे आपल्याला फोडणीसाठी. आता हे वाटून घेते बारीक छान असं मस्त वाटून घेतलेलं आहे मी. आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पळीभर मी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकायची. 1 चमचावरून मोहरीला छान फुलून द्यायचं जरासं, आणि नंतर मग जिरं टाकायचं. आता दोन्हीही संगच फुलतील. मोहरीच पहिली टाकायची कधी पण तेलात, लक्षात ठेवा. अशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवून घ्या. तुमची कुठलाही पदार्थ केला तर फसणार नाही. तर हे टाकलेलं आहे. आता छान फुलून द्यायचं दोन्हींना पण. कढीपत्त्याची 2 पानं होती, 2 फांद्र्या म्हणतात त्याला, ते होतं. तर ते टाकणार आहे दोन्ही पण. छान सुगंध येतो कढीपत्त्याने त्याच्यात. आणि कोथिंबीर टाकून दिली पहिली, आता कढीपत्ता टाकणार आहे. हे बघा, कढीपत्ता बी दिला टाकून. धुवून घेतला होता कढीपत्ता स्वच्छ. कोथिंबीर प्रत्येक जिन्नस धुवून स्वच्छ करून घ्यायची. कोथिंबीर धुवून घेतलेली, कढीपत्ता धुवून घेतलेला, सगळं काही धुवून स्वच्छ घ्यायचं आणि नंतर मग टाकायचं. ह्याला छान जरा कुरकुरीत होऊन द्यायचं. हे बघा मस्त झालेलं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं.
आता मी ही सर्व जिन्नस म्हणजे करणार आहे ना ते, तर मी हे 7 ते 8 माणसांचं करणार आहे, म्हणून भरपूर करणार आहे. आणि पहा आता हा मसाला वाटला होता ना आपण, तो काढला, तो टाकला त्याच्यात. हे बघा, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सर्व होतं ते वाटून घेतलेलं आहे. छान बारीक माही वाटून घेतलेलं आहे. जास्त जाड पण नाही, बारीक नाही, मिडियम साईजचं असं वाटून घेतलेलं आहे. आता ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला. मेन गोष्ट, आपल्या रेसिपीमध्ये फोडणी छान बसली ना तर सगळं काही छान होतं, म्हणजे रेसिपीची रन्नतच वाढती. म्हणून फोडणी मस्त बसावली तर छानच होतं. हे पहा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आपलं पाणी. अजून थोडं आटू द्या, त्याला तेल सुटलं पाहिजे. नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. आता मी ना डाळ घातली होती भिजत, 1-1.5 घंटा टाकली होती. आता मसाले सांगते पहिले. इथे मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, धने पावडर आहे आणि हळद आहे. तर तुम्हाला तिखटावर किती घालायचं ते घालू शकता. हे मालवणी मसाला, गरम मसाला आणि धने पावडर आणि हळद अर्धा चमचा घातलेला आहे. धने पावडर आणि गरम मसाला 1-1 चमचा. मग तुम्हाला मालवणी मसाला किती तिखट हवी तेवढं घालू शकता तुम्ही. तर मला जास्त करायचं आहे म्हणून अंदाज नाही त्याला, मी तसे 3 चमचे घातलेले आहेत. मग ते तुम्हाला किती घालायचं ते घालू शकता. इथे हिंग थोडं टाकलं तर आणखीनच छान येतं. तसं मसाल्यात हिंग आहेच, पण मला भरपूर हिंग आवडतो आणि ह्या रेसिपीमध्ये जरा जास्तच हिंग असल्यानंतर आणखीन स्वाद येतो त्याला मस्त. हे पहा आता सर्व परतून घेते. आणखीन बी आता तो तेल सुटलं पाहिजे छान. हे बघा तेल सुटत आलेलं आहे, पाहायला दिसलं ना. आता शेंगा टाकायच्या आपल्याला. शेंगा एकदम छान आहेत, कवळ्या लुसलुशीत मस्त. आणि हे लिंबू आता पिळायचे त्याच्यात. 4 फोडी केलेल्या आहेत ना, 4च्या 4 पण पिळून टाकायचे त्याच्यात. ह्या लिंबाने एवढा स्वाद येतो या रेसिपीला, तुम्ही नक्की एकदा करूनच पहा, मग तुम्हाला कळेल खरंच ताई काय बोललेली आहे, खरंच आहे बाबा. तुम्ही कधीच नसेल लिंबू घातलं, नक्कीच घालून का. टमाटे वगैरे घालत असणारच शेवग्याच्या शेंगामध्ये, पण लिंबाचा वापर कधीच केला नसेल, नक्की ही पद्धत करून पहा एकदा. अगदी अप्रतिम आहे, खूप टेस्ट. आता बी पडली होती म्हणून काढली आहे. तर इथे पहा मस्त असं लिंबू घालते मी पूर्ण 2ही लिंब टाकलेली आहे याच्यात, का की मला 7 ते 8 माणसांचं करायचं आहे म्हणून. हे बघा पिळून टाकते मी लिंब. त्याचं बी काढून टाकलेलं आहे सर्व, पण एखादा अर्धा राहतोच. आता ही डाळ मी चांगली 20-25 मिनटं भिजत घातली होती. तर ही डाळ टाकते, चण्याची डाळ आहे. डाळ टाकायची आणि तुम्हाला डाळ टाकायची छान वाटते डाळीमुळे ही रेसिपी. डाळ टाकली ना खूप म्हणजे अशी वेगळीच चव येते त्याला. आणि मी आता जास्त करणार आहे, 2-3च शेंगा होत्या म्हणून मला जास्त करायचे म्हणून मी बटाटे टाकले. तुम्हाला बटाटे टाकायचे तर टाकू शकता, नाही टाकायचे तर नाही टाका. बटाट्याने काय होतं, मिळून येतं सर्व. समजा खारट झालं असलं तर बटाटा शोषून घेतो, किंवा जास्त तिखट झालं असलं तरी बटाटा शोषून घेतो. त्याच्यामुळे बटाटा टाकायचा. तुमच्याकडे नसला तर नका टाकू, आणि तुम्हाला नसन आवडेल तर नका टाकू. पण तशी पण छान होती आणि अशी पण छान होती, दोन्ही पण. मला आता जास्त करायची म्हणून मी तुम्हाला जास्त प्रमाणात सामग्री दाखवलेली आहे. मग तुम्हाला एका शेंगाची म्हटलं तरी करू शकता तुम्ही, पण लिंबू घालून करा, मात्र फार चव आहे. हे पहा मस्त शेवग्याची रसरशीत भाजी होणार आहे आपली आमटी. तुम्ही भातावर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. अगदी तोंडाला चव येणारी होणार आहे. तुम्ही पहा आता पुढे. एकदम मसाले तर माझे तुम्हाला माहीतच आहे, खूप छान मसाले आहे सर्व. तुम्हाला घ्यायचं असला तर नक्कीच स्क्रीनवर नंबर देणार आहे पुढे मी, तुम्ही घेऊ शकता. का की मसाले सगळे तरीदार आहे, गावाकडे बनवलेले, चुलीवर भाजलेले खमंग. भरपूर सारे गरम मसाले वापरले, 18-19 गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यात. वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले आहेत. तुम्हाला जर घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे मी. घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे. तर मीठ टाकलं इथे, छान असं मीठ टाकायचं आणि याला काय करायचं, स्लो गॅसवर एकदम मंद बोले का, तर आपण नॉर्मल ठेवतो ना त्याच्यापासून कमी, आणि शिजून द्यायचे. याला चांगले 7-8 मिनटं शिजून द्यायचे. हे बघा शिजलेलं आहे, मी बंद केला होता गॅस. हे बघा मस्त रसरशीत झालेलं आहे बघा. शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि रसरशीत झालेल्या आहे. अगदी तुम्ही सूप बी पिऊ शकता, एवढं छान झालेलं आहे. तरी बघा किती आलेलं आहे, अगदी हॉटेलसारखा
डिश बनलेली आहे. आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. फार अप्रतिम टेस्ट आणि सुगंध फार त्याचा सुटलेला आहे. तुम्ही भातावर जरी वाढलं ना तर खूप सुगंध येतो याचा, का की मी लिंबू घातले. लिंबाचा खूप इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोग आहे. लिंबू तुमच्या शरीरात गेलंच पाहिजे. तुम्ही सरबत बनवून प्या किंवा तुम्ही अनेक ठिकाणी टाकून प्या. लिंबू खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदा आहे, म्हणजे भरपूर आहे फायदा लिंबापासून. आणि शेवग्याच्या शेंगाचं तर तुम्ही 100हून अधिक गुणकारी शेवगा आहे हा. त्याच्यामुळं न खा आणि अशा पद्धतीने जर केलं ना तुमचा शेवगा न खाणारे पण आवडीने खातील. आता मी सर्व काढते. मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. आवडली का तुम्हाला ही रेसिपी? आता बटाटा पण टाकलेला आहे आणि ते पण टाकलेलं आहे. मस्त ताव मारणार आहे आता छान. आणि ही रेसिपी मुलांना पण आवडते हा. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडते हा पदार्थ. शेवग्याच्या शेंगा आवर्जून खातात सर्वत्र. आमच्याकडे तर सर्वजण खातात. सर्व घालून झालेलं आहे त्याला. मस्त रंग पहा किती सुंदर आलेला आहे त्याला. कशी वाटली ही तर्रीदार शेवग्याची आमटी? आवडली का तुम्हाला? रंग पाहिला किती सुंदर आहे. मी तुम्हाला तेच सांगते, खूप छान लागती पण दिसती पण छान. आणि आता तुम्हाला मसाले घ्यायचे असले तर हे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे बिना केमिकलचे मसाले आहेत, चुलीवर भाजलेले आहेत आणि भरपूर काही गरम मसाले वापरलेले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर फ्री डिलिव्हरी आहे. बाय.